काँग्रेसला जनभावनेची थोडी कदर असेल तर उमेदवार परत घेऊन ते सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून देतील। बारामती पोटनिवडणुकीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय। बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर पार्थ पवारांची प्रतिक्रिया। कुणालाही पाठिंब्यासाठी फोन करणार नाही, पार्थ पवारांची प्रतिक्रिया। महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या मुलांना काँग्रेसबद्दल न बोललेलंच बरं, काँग्रेसची पार्थ पवारांवर टीका। कुटुंबियांच्या पुण्याईने खासदार झालेल्या मुलांना काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलू नये, महाराष्ट्र काँग्रेसकडून ट्विट करत पार्थ पवारांवर निशाणा। कुणाचा डाऊनफॉल होईल हे वेळ आल्यावरच कळेल, काँग्रेसवर टीका करून बिनविरोधासाठी दबाव टाकून काहीही होणार नाही, काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची पार्थ पवारांवर टीका। काँग्रेस पक्षाचं योगदान विसरून चालणार नाही, लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, लोक त्यांची मतं मांडत असतात, पार्थ पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। काँग्रेसला बारामतीची जागा लढण्याचा अधिकार, अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्येही उमेदवार दिला होता। काँग्रेसने बारामतीत दिलेल्या उमेदवारावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर बारामतीचा मतदार शांतपणे आपली भूमिका व्यक्त करेल, राऊतांचं विधान। संजय राऊतांना त्यांच्या पक्षातच कुणी मान्यता देत नाही, आम्ही मान्यता द्यावी असं वाटत असेल तर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही, नाना पटोलेंची संजय राऊतांवर टीका। नाना पटोलेंनी 2 दिवसांचा अग्रलेख वाचावा, वाचनात सातत्य असेल तर वैचारिक गोंधळ होत नाही, संजय राऊतांचं पटोलेंना प्रत्युत्तर। बारामती पोटनिवडणुकीवरून ठाकरेंच्या सेनेत 2 गट, ठाकरेंच्या सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। समजून कुणीही सांगत नाही, खरं तर धमक्या दिल्या जातात, प्राजक्त तनपुरेंच्या राहुरी पोटनिवडणुकीतून माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया, जे धमक्यांना घाबरतात ते माघार घेतात, राऊतांचा तनपुरेंना टोला। वरळीमधील सेंट रेजिस हॉटेलमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांचं शिबिर, सुनील प्रभू ठाकरेंच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार, किशोरी पेडणेकर, सचिन अहिर, आदित्य ठाकरेंचं दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन। मेट्रो 2B आणि मेट्रो 9 या दोन्ही मार्गिकांच्या पहिल्या टप्प्यांचं लोकार्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती। दहिसर ते काशीगाव पर्यंत पहिल्या टप्प्यात मेट्रो धावणार, ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याचे हे कामाला सुरुवात। दहिसर मेट्रो स्थानकात प्रवेशापासून भाजप नगरसेवकांना पोलिसांनी अडवलं, स्थानिक प्रतिनिधींचं नाव पोलिसांच्या यादीत नसल्यानं गोंधळ उडाला, महापौर रितू तावडे आणि सभागृह नेते गणेश खणकर यांचा हस्तक्षेप, रितू तावडे, गणेश खणकर यांच्यासोबत आलेल्या नगरसेवकांना अडवलं। मीरा भाईंदरमध्ये मेट्रो स्थानकाचं उद्घाटन, मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, बॅनरवर नरेंद्र मेहतांचा कार्यसम्राट असा उल्लेख। बीडमधील श्री क्षेत्र नारायणगडाच्या नारळी सप्ताहाची आज सांगता, सप्ताहानिमित्त राजकीय मंडळींनीही उपस्थिती दर्शवली, आमदार धनंजय मुंडेंसह आमदार विजयसिंह पंडित यांनी नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांची भेट घेतली आहे, भेट घेऊन दर्शन घेतलंय, जरांगे पाटीलही दर्शन घेतील। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली, सध्या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 एप्रिलला होणार, आरोप निश्चितीपासून अद्याप युक्तिवाद झालेला नाहीये। काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, आसाम पोलीस आणि दिल्ली पोलिसांचं पथक पवन खेरा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या पत्नीकडे 3 देशांचं नागरिकत्व असल्याचा दावा यांनी केला होता। मीरा भाईंदरमध्ये मेट्रो स्थानकाचं उद्घाटन, मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। बीडमधील श्री क्षेत्र नारायणगडाच्या नारळी सप्ताहाची आज सांगता, सप्ताहानिमित्त राजकीय मंडळींची उपस्थिती। भोंदू खरात प्रकरणी 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता, 2 महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या, सूत्रांची माहिती,
एक डीसीपी तर दुसऱ्या एसपी दर्जाच्या अधिकारी आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून खरातच्या संपर्कात होत्या, सूत्रांची माहिती। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए चौकशी दरम्यान भोंदू खरातचं धक्कादायक विधान चमत्कार करून नव्हे तर हातचलाखीनं महिलांना धमकावल्याची भोंदू खरातनं कबुली दिल्याची सूत्रांची माहिती। भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन पुन्हा एसआयटीच्या संपर्कात, भोंदू खरातच्या मुलाची आणि मुलीचीही आज चौकशी होणार असल्याची माहिती। भोंदू खरातला उद्या कोर्टात हजर केलं जाणार। भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात अद्यापही फरार। भोंदू खरातच्या बाबत एसआयटीची आज पत्रकार परिषद, भोंदू खरातवर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगानं माहिती देणार। भोंदू खरातला उद्या कोर्टात हजर केलं जाणार। खरातला कोर्टात नेण्यापूर्वी एसआयटी पत्रकार परिषद घेणार। भोंदू खरातच्या मुलाचीही एसआयटी चौकशी होणार, सूत्रांची माहिती। खरातची मुलगी तृप्ती बालाचीही एसआयटी चौकशी होणार, सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरातच्या घर आणि कार्यालयावर छाप्यात मोठा खुलासा। तृप्ताबाला बंगल्यातून असंख्य कार्ड आणि पॅन कार्ड जप्त। बनावट बँक खाते उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय। अनेक खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक। विजयराज शिंदे हा दुसरा भोंदू बाबा खरात आहे। त्यांनी त्यांच्या आश्रमशाळेतील अनेक मुलींचं आयुष्य खराब केलंय। आमदार संजय गायकवाड यांचे भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आरोप। तर अशोक खरातला एकनाथ शिंदेंनीही फोन केले, त्याचीही चौकशी होईल। विजयराज शिंदेंचा पलटवार। नाशिकच्या सातपूरमधील महिलांचं लैंगिक शोषण प्रकरण, रवींद्र एरंडेच्या कार्यालयातून सापाची कात आणि पक्ष्यांचे अवयव जप्त। महिला अत्याचार प्रकरणातील व्हिडिओ काढल्याप्रकरणी रवींद्र एरंडे सध्या अटकेत। पोलिसांनी कार्यालयात छापा टाकून साहित्य जप्त केलंय। पुण्याचा भोंदू बाबा ऋषिकेश वैद्यकडून तपास कामात असहकार्य। वैद्यने गुंगी देण्यासाठी कोणतं औषध दिलं, ते कुठून खरेदी केलं याची माहिती देत नसल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय। गोंदिया जिल्ह्यातील 69 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक, 84 जागांसाठी रणसंग्राम। 5 सरपंच पद महिलांसाठी राखीव। आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात। अमित देशमुखांविरोधात भाजपचं ठिय्या आंदोलन। अमित देशमुखांच्या फोटोला गढूळ पाण्याच्या बाटल्यांचा हार घालत आंदोलन करण्यात आलंय। अस्वच्छ पाणी पुरवठा आणि बंद सिटी बसच्या मुद्द्यांवरून आंदोलन करण्यात आलंय। बारामती पोटनिवडणुकीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बदललेल्या भूमिकेवर बसपाचे उमेदवार सागर भिसेंची टीका। लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाची मोठी दिशाभूल केली। समाजानं आपला कोण आणि परका कोण हे ओळखावं, भिसेंचा हल्लाबोल। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे जिल्हाधिकारी यांना आदेश। एनडीआरएफच्या निकषाद्वारे मदत करण्याचेही निर्देश। पाणी प्रश्नावर इगतपुरीत श्रमजीवी संघटनेचा हंडा मोर्चा। महिला डोक्यावर हंडा घेऊन मोर्चा सहभागी। पंचायत समितीच्या आवारात मोर्चा धडकणार। पंचायत समितीच्या आवारात ठिय्या मांडणार।